तुम्हालाही आवडेल का साऊथ स्टाईल चटणी आणि मसाला इडली बनवायला? सो लेट्स मेक मसाला इडली आणि साऊथ इंडियन चटणी. तर सगळ्यात आधी इडलीचं बॅटर मी बाहेरूनच आणलं होतं. सो इडली लावून घेतली सकाळी आधी. आता इडलीला आपण असं 4 पीसमध्ये कट करणार आहे, जसं मी व्हिडिओत दाखवलं. हे अशा पीसेसमध्ये कट करून झाल्यावर आता आपण देऊया फोडणी. फोडणीसाठी मी थोडंसं तेल टाकलं आहे, त्याच्यात टाकले राई, कढीपत्ता, गॅसचा फ्लेम बंद केला आणि मिरची टाकली आहे. अशी ही फोडणी कट केलेल्या इडलीमध्ये टाकली आहे. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली आहे. आता आपण बनवूया चटणी. चटणीसाठी हे मी ओलं खोबरं कापून घेतलं आहे, त्याच्यात टाकणार आहे फुटाणे. जेवढं तुम्ही ओलं खोबरं घेता त्याच्यापेक्षा थोडे जास्त फुटाणे घ्या. मिरच्या टाकल्या आहेत 3, कोथिंबीर टाकली आहे, त्यानंतर टाकलंय थोडंसं मीठ. मग चटणी वाटून घेतली. 2 वेळा मिक्सरमध्ये फिरवून थोडंसं पाणी टाकलंय आणि चटणी बारीक अशी वाटून घेतली आहे. एका टोपात काढून घेतली. आता आपण याला देऊया फोडणी. फोडणीसाठी टाकलंय तेल, राई, राई कडाडली की टाकले याच्यात कढीपत्ता, लाल मिरच्या आणि फोडणी चटणीमध्ये टाकली आहे. तर हे आहे रेडी. तर ही साऊथ स्टाईल चटणी आणि इडलीची रेसिपी तुम्हाला खूप आवडली तर नक्कीच लाईक करा.